जय श्रीराम. राम जन्मभूमी मुक्तीसाठी झाल्या 76 लढाया. बाबराचा 1526 मेवाडचा राणा संग्रामसिंह याने लढाईत पराभव केला. पराभूत होऊन परतत असताना बाबराची पापी नजर अयोध्येतील राम जन्मभूमीवरील राम मंदिरावर पडली. बाबराने पूर्ण तयारीनिशी पुन्हा राणा संग्रामावर आक्रमक केले. या युद्धात बाबर विजयी झाला. बाबराने आपली वक्रदृष्टी परत अयोध्येकडे वळवली. त्याने आपला सेनापती मीर बाकीवर राम जन्मभूमीवरील राम मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मस्जिद बांधण्याची जबाबदारी सोपवली. राम मंदिराला हात लावणे एवढे सोपे नव्हते. अयोध्येच्या रक्षणासाठी अक्षरशः हजारो हिंदूंनी आपले रक्त सांडले. कितीतरी महिने हा संघर्ष चालूच होता. मुसलमानांची सेना जवळजवळ 2.25 लाख व तोफखानाने सज्ज होती. इतिहासकारांनी नोंद केली आहे की एकूण सुमारे 1,71,000 हिंदू वीरांनी बलिदान केले आणि अखेर 23 मार्च 1528 मीर बाकीने अयोध्येतील राम मंदिर उद्ध्वस्त केले. हिंदू थोडेच गप्प बसणार होते. आपल्यातील पूर्वीच्याच चैतन्याने उसळून हिंदूंनी परत एकदा लढा उभा केला. या लढ्याचे नेतृत्व सनेथी गावचे थोर रामभक्त देवीदीन पांडे यांच्याकडे आले. पांडेजींनी 70,000ची फौज उभी केली. खुद्द बाबरानेच लिहून ठेवले आहे की एकट्या देवीदीनने 700 मुस्लिम योद्धे ठार मारले. 5 दिवस तुंबळ युद्ध चालले. अखेर देवीदीन पांडेजींना बंदुकीची गोळी घालून ठार मारण्यात आले. त्यानंतर हंसवर रियासतीची राणी जयराजकुमारी हिने 3,000 वीरांगनांची एक पलटणच उभी केली. राणीने सुमारे 10 मोठ्या चढाया केल्या. अखेरच्या हल्ल्यात राणी रणांगणात मरण पावली. नंतर आला हिंदू संस्कृतीचा मोठा शत्रू औरंगजेब. औरंगजेबाने सय्यद हसन अलीच्या नेतृत्वाखाली बाबरी मस्जिदीच्या रक्षणासाठी 50,000ची फौज पाठवली. बाबा वैष्णवदास यांनी पंजाबातील रणझुंजार गुरु गोविंद सिंग यांना मदतीसाठी निरोप धाडला. ते तडक अयोध्येला आले व दोघांनी व्यूहरचना केली आणि मोगली सेनेची लांडगेतोंड केली. संतापलेला औरंगजेब स्वतः विशाल सैन्य घेऊन अयोध्येवर चालून आला. सततच्या लढायांनी हिंदू थकले होते. शिवाय शाही फौज शस्त्रास्त्रे व साधनांनी भक्कम होती. औरंगजेबाने अयोध्येत प्रवेश केला तोच मुळी 10,000 शहीद झालेल्या हिंदूंच्या मृतदेहावरून. बाबराच्या सेनापती मीर बाकीने 2 लढाया करून मंदिर अर्धेमुर्धे पाडून जी काही अर्धवट मस्जिद बांधली. त्यानंतर खुद्द बाबराच्या काळातच 4 लढाया झाल्या. हुमायूनच्या काळात 10, अकबरच्या काळात 20, औरंगजेबाच्या काळात 30, नवाब सआदत अलीच्या काळात 5, नवाब नसरुद्दीनच्या काळात 3, नवाब वाजिद अली शाहच्या काळात 2, अशा 1934 पर्यंत एकूण 76 लढाया हिंदू राम जन्मभूमी परत प्राप्त व्हावी म्हणून लढले. यात 4 लाख हिंदूंचे बलिदान झाले. बाबरी घुमटावर भगवा फडकला. स्वातंत्र्यानंतर पुन्हा राम जन्मभूमी आंदोलनाला सुरुवात झाली. 1984 राम जन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना झाली. या आंदोलनाचे नेतृत्व विश्व हिंदू परिषद करीत होती. हिंदू समाजात राम जन्मभूमीची माहिती पोहोचवण्यासाठी गंगामाता भारतमाता यात्रा, श्रीराम ज्योत यात्रा, श्रीराम शीला पूजन असे अनेक कार्यक्रम देशभर घेण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष राम जन्मभूमीवर जाऊन कारसेवा करायचे ठरले. कारसेवक अयोध्येपर्यंत पोहोचू नयेत म्हणून त्यावेळचे
मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी सर्व वाहतुकीचे मार्ग बंद केले होते. 20,000 सशस्त्र जवान तैनात केले होते. दिनांक 30 ऑक्टोबर 1990 हा दिवस कार सेवाचा निश्चित झाला. 9:44 हा कार सेवाचा मुहूर्त ठरला. सकाळचे 9:10 झाले आणि मनीराम छावणीचा दरवाजा उघडला. अशोकजी सिंघल बाहेर पडले. बरोबर फक्त 4-5च कारसेवक अशोकजींना रस्त्यावर पाहताच गल्लीबोळ्यामधून कारसेवक प्रकटू लागले. कसे अगदी फुटलेल्या वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे. अयोध्येचे गल्लीबोळ आता कारसेवकांनीच भरून गेले. एवढ्यात हनुमान गडीजवळ उभ्या असलेल्या राखीव पोलिसांच्या एका बसचा ताबा धर्मदास पहिलवान नावाच्या साधूने घेतला. अनेक कारसेवकांना घेऊन ती बस अक्षरशः पोलिसांनी रचलेले अडथळे तोडीस चालली. मार्गातील अडथळे तुटल्यामुळे अक्षरशः हजारो कारसेवक तिच्या मागे पळू लागले. जन्मभूमीचा परिसर कारसेवकांनी अक्षरशः भरून गेला. कित्येक कारसेवक वानरासारखे घुमटावर चढले. जय श्रीरामाच्या घोषांनी आसमंत दणाणून गेला. रामलल्ला हम आये है, मंदिर यही बनाएंगे च्या ललकाऱ्या उमटत होत्या. शरयू लाल झाली. 2 दिवस विश्रांती घेतली आणि 2 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता कारसेवा करायची ठरले. कारसेवा म्हणजे फक्त रामलल्लाचे दर्शन घ्यायचे. सुमारे 50,000 कारसेवक भजने गात निघाले. दिगंबर आखाड्यापाशी पोलिसांनी अडविली. अश्रुधुरांची नळकांडी फोडली गेली. कारसेवकांची पांगापांग झाली. एवढ्यात एका पोलीस अधिकाऱ्यांचा आवाज लोकांनी ऐकला. एकही गोळी वाया घालवू नका, नेम धरून उडवा. आणि नेम धरून गोळ्या घातल्या जाऊ लागल्या. एका दुकानातून शरद कोठारीला चक्क खेचून बाहेर काढण्यात आले व त्याच्या मस्तकातच गोळी घातली गेली. त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ रामकुमार आडवा आला तर त्यालाही गोळ्यांनी ठार मारण्यात आले. विशीतील दोघे कोठारी बंधू जय श्रीराम म्हणून हुतात्मा झाली. गोळीबारात जखमी झालेल्या अनेकांना ते मेले आहेत का जखमी आहेत हे न पाहताच पुलावरून शरयू नदीत फेकून देण्यात आले. त्या दिवशी संध्याकाळी मात्र निर्लज्ज सरकाराने बातमी दिली की गोळीबारात फक्त 10 कारसेवक मेले. बाबरी झाली भुईसपाट. दिनांक 6 डिसेंबर 1992ला पुन्हा कारसेवा करायचे ठरले. संयोजकांचा असा सक्त आदेश होता की कारसेवा म्हणजे चबुतऱ्यावर शरयूच्या काठची एक मूठ माती आणून टाकणे, बस एवढेच. सकाळी 11:45 वाजताच काही कारसेवक वादग्रस्त वास्तूसमोर घोषणा देऊ लागले. मिट्टी नहीं खिसकाएंगे, ढाचा तोडकर जाएंगे. याच गडबडीत एका साधूने वाजवलेल्या शंखाच्या आवाजाने शांत परंतु उत्कंठापूर्ण वातावरणाच्या चिरफाळ्या उडविल्या. वास्तूच्या मागील बाजूने 101 कारसेवक आत घुसले. एवढे होत असताना समोरून व आजूबाजूने सुद्धा कारसेवक वादग्रस्त वास्तूत घुसत होते. एका मागोमाग एक असे अनेक कारसेवक 3ही घुमटावर चढले. काही कारसेवकांनी कुदळी, फावडी, पहारी अशी तोडकामाची हत्यारे आधीच दडून ठेवली होती, तीही बाहेर काढली. सर्वात प्रथम जो चढला त्याने आपल्या शर्टात लपवून ठेवलेला ओम लिहिलेला भगवा ध्वज घुमटावर फडकवला. आता बेभान होऊन कारसेवक बांधकाम तोडू लागले. दुपारी 2:45 वाजता अचानक मोठा आवाज झाला. धुरोळ्याचाच प्रचंड लोट आकाशाला भिडला. सगळ्यांनी उत्सुकतेने तिकडे बघितले. उजवीकडील घुमूट कोसळला होता. एक धक्का और दो, बाबरी मस्जिद तोड दो या नाऱ्यांनी आसमंत दणाणून निघाले.
3:45 वाजता डावीकडचा घुमुटही अचानक कोसळला आणि 4:45 वाजता शेवटचा धक्का बसला. धरणीकंपासारखा आवाज आला. कित्येक फूट उंच हवेत धुरोळा उडाला. सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम, राम लल्ला हम आए है, मंदिर वही बनाएंगे घोषणांनी आसमंत दुमदुमले. कारण मुख्य घुमुटही जमीनदोस्त झाला होता. 464 वर्षाची ती कलंकित वास्तू जमीनदोस्त झाली होती. बाबरी ढाच्याच्या मधल्या घुमटाखालील भाग किंवा मंदिराचा गाभारा होता तेथील ढिगारे हलवून सपाटीकरणाचे काम त्याच रात्री तातडीने हाती घेण्यात आले. एक छोटा चबुतरा तयार करून रात्री तिथे मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली. 464 वर्षापासून अस्तित्वात असलेला कलंक नष्ट होऊन त्या जागी प्रभू श्रीरामचंद्राचे एक साधे, छोटेसे व पवित्र मंदिर उभे राहिले. राष्ट्रपुरुष प्रभू श्रीरामचंद्रजी आपल्या राष्ट्रमंदिरात स्थानापन्न झाले होते. न्यायालयीन लढा. राम जन्मभूमी संदर्भात 1950 पासून न्यायालयीन लढा चालू झाला होता. 2003 मध्ये न्यायालयाने राम जन्मभूमीवर उत्खनन करण्यास सांगितले. त्यात मंदिराचे अनेक अवशेष सापडले. अखेर 9 नोव्हेंबर 2019ला सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला. त्यात राम जन्मभूमीवर मंदिर बांधण्यास अनुमती दिली. त्यासाठी भारत सरकारला एका ट्रस्ट तयार करून त्याच्या ताब्यात राम जन्मभूमीची जमीन सोपवण्यास सांगितले. राम जन्मभूमीवर भव्य मंदिराची उभारणी करण्यासाठी संपूर्ण देशभर 2021 मध्ये मकर संक्रांतीपासून पुढे 44 दिवस निधी समर्पण अभियान घेण्यात आले. या अभियानात हिंदू समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेतला. या अभियानात 2100 कोटी रुपयांचा निधी जमा झाला. राम मंदिरात भगवान राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा दिनांक 22 जानेवारी 2024ला राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिर राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी अयोध्येतून गावोगावी त्या कार्यक्रमाच्या निमंत्रणाच्या अक्षता पाठवण्यात आल्या आहेत. त्या अक्षता प्रत्येक हिंदूच्या घरापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. हिंदूंनी आपल्या घराजवळील मंदिरात जाऊन पडद्यावर दाखवण्यात येणाऱ्या अयोध्येतील कार्यक्रम पाहावा आणि 500 वर्षाचा कलंक पुसून माझा राम राम जन्मभूमीवरील मंदिरात पुन्हा विराजमान होत असल्याचा अनुभव घ्यावा. जय श्रीराम. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.